नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव. आज आपण त्रिकोण प्रकरणामधील सराव संच 3.2 बघणार आहोत, जो की त्रिकोणांची एकरूपतावर अवलंबून आहेत. दोन त्रिकोण एकरूप कधी असतात? ज्यावेळी त्या दोन आकृत्या किंवा कोणत्याही दोन आकृत्या एकमेकांवर ठेवल्या तर तंतोतंत जुळतात, त्यावेळी त्या दोन आकृत्या एकरूप आहेत असं आपण म्हणतो. समजा दोन रेषाखंड आहेत, ते एकरूप कधी आहेत? ज्यावेळी त्या दोन रेषाखंडांची लांबी समान आहे. दोन कोण एकरूप कधी असतात? ज्यावेळी त्या दोन्ही कोणांची मापं सारखी असतात, अंशात्मक मापं. आता दोन त्रिकोण एकरूप कधी असतात? तर त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोण असतात, म्हणजे असे एकूण 6 घटक असतात. पण त्या 6 घटकांपैकी विशिष्ट असे 3 घटक जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणतो. त्याच्यासाठी आपल्याला काही कसोट्या बघायच्या आहेत. बघा, पहिली कसोटी आहे कोबाको कसोटी. कोबाको कसोटी ही काय सांगते? ज्यावेळी दोन त्रिकोण जर दिलेले असतील आणि त्या दोन त्रिकोणांचे कोण आणि त्या कोणांच्या मधली समाविष्ट बाजू जर एकरूप असेल दोन्ही त्रिकोणांची, तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. आता बघा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQRमध्ये जे एकरूप घटक आहेत ते सारख्या चिन्हाने दिलेले असतात. म्हणजे कोण Bला बघा आणि कोण C सारखं चिन्ह दिलं इथे बघा. इथे बघा, कोण C आणि कोण Rला सारखं चिन्ह दिलं आहे. म्हणजे कोण Bचं माप आणि कोण Qचं माप सारखं आहे, कोण Cचं आणि कोण Rचं. म्हणजेच हे दोन कोण आणि हे दोन कोण एकरूप आहेत. आणि त्यांच्या मधली बाजू बघा, इथे दोन रेषा वळलेल्या आहेत अशा. म्हणजे बाजू BC आणि बाजू QR सारख्या लांबीची, याचा अर्थ म्हणजे या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांच्या मधली बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांच्या मधल्या बाजूशी एकरूप आहेत. म्हणून हे जे दोन त्रिकोण आहेत हे कोबाको कसोटीनुसार एकरूप आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे कोण बाजू कोण. त्यानंतर दुसरी कसोटी बघा, हे या कसोटीला म्हणतात बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी म्हणजे काय की एका त्रिकोणाचे एकाच एक संगतीनुसार त्रिकोण ABCच्या दोन बाजू ह्या PQR मधल्या दोन बाजू बरोबर एकरूप असतील आणि त्या दोन बाजूंमधला कोण हा PQRच्या संगत बाजूंमधल्या कोणाने एवढा असेल तर तो दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे बघा, इकडे इथे एक सारखं चिन्ह बघा काय दिलं, इथे एक रेष ओढली एक रेष ओढली, म्हणजे ABची लांबी आणि PQची लांबी समान आहे. पुढे इथे बघा दोन रेषा आहेत, इथे दोन रेषा आहेत. BCची लांबी आणि QRची लांबी समान आहे आणि इथे असं O गोल दिलेला आहे. म्हणजे कोण B आणि कोण Q एकरूप आहेत. म्हणून हे जे दोन त्रिकोण आहेत हे बा को बा म्हणजे दोन बाजूंच्या मधला कोण म्हणजे बाजू कोण बाजू कसोटीनुसार एकरूप आहेत. म्हणजेच ही झाली बाकोबा कसोटी. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे त्रिकोणांच्या कसोट्या. एकूण 4 कसोट्या आपल्याला बघायच्या आहेत 3.2 मध्ये. तिसरी कसोटी बघा कोणती आहे तर बाबा कसोटी. म्हणजेच एका ABCच्या 3 बाजू PQRच्या संगत 3 बाजूंशी जर बाजूने एवढे असतील म्हणजे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात. बघा, इथे एक रेष ओढली, इकडे पण एक रेष आहे, म्हणजे बाजू AB आणि बाजू PQ एकरूप आहे. इथे दोन रेषा आहेत तर इथे दोन रेषा आहेत, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. इकडे 3 रेषा आहेत तर इकडे 3 रेषा आहेत, म्हणजे बाजू AC आणि बाजू PR हे एकरूप आहेत. म्हणजे ही जी कसोटी झाली बाबा बाजू 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 कसोटी. लक्षात घ्या. आता जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर उरलेले घटक पण एकरूप होणार. म्हणजे कोणी हा PQRच्या संगत कोणांशी एकरूप असेल म्हणजे फक्त 3 घटक एकरूप दाखवायचे, उरलेले घटक आपोआप एकरूप होतात. मग ही बाबा कसोटी आहे. पण कोणतेही 3 असून चालणार नाही, ते ह्या कसोटीनुसारच. म्हणजे बाबा, बाकोबा आणि कोबाको ही पहिली जी बघितली ती आपण. आता चौथी जी कसोटी आहे ही काटकोन त्रिकोणांमध्ये वापरतात. बघा, हे जे दोन त्रिकोण आहेत, इथे कोण B 90 आहे, इथे कोण Q 90 आहे. हे दोन चिन्ह दिलेत आणि हे म्हणजे याचा कर्ण AC आणि याचा कर्ण PR एकरूप आहे आणि एक बाजू एकरूप आहे. म्हणून या कसोटीला म्हणायचं कर्णभुजा. कर्ण आणि बाजू दोनच घटक एकरूप असतात. कारण एक कोणता 90 असतोच, तो काय आपण दाखवत नाही, फक्त कर्ण एकरूप पाहिजे आणि एक बाजू. ही कसोटी फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणामध्येच वापरली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण 4 कसोट्या बघितलेल्या आहेत. पुन्हा एकदा बघा, कोणत्या कोणत्या कसोट्या बघितल्या. पहिली कसोटी बघितली कोबाको म्हणजे कोण बाजू कोण. त्यानंतर बाकोबा बाजू कोण बाजू. त्यानंतर बाबा आणि शेवटी कर्णभुजा. ह्या 4 कसोट्या आपण बघितलेल्या आहेत आणि ह्याच्यावरच आपल्याला सराव संच 3.2 सोडवायचा आहे. आता बघा, 3.2 मध्ये काय विचारलं आहे इथे सोडवणार आहोत आपण. पुढील पैकी प्रत्येक जोड्या दिलेल्या आहेत
एकरूप दिलेले आहेत, एकरूप भाग सारख्या चिन्हाने दर्शवलेले आहेत. बघा इथे दिलेलं आहे, सारख्या दर्शवलेले आहेत. तर प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप होतील ते आपल्याला सांगायचं इथे. आता बघूया आपण पहिलं. आता तुम्हीच सांगा. बघा पहिल्या याच्यामध्ये काय दिसतंय, ए बी पी क्यू सारखं चिन्ह दिले म्हणजे ही बाजू एकरूप आहे. बी सी आणि क्यू आर एकरूप आहे. ही आणि हे एकरूप आहे. म्हणजे इथे कोणती कसोटी लागू पडेल, बा बा बा. कारण ह्या तिन्ही बाजू ए बी सीच्या 3 बाजू पी क्यू आरच्या 3 बाजूंशी एकरूप आहेत. त्यामुळे ही ते कोणती कसोटी लागू पडेल, बा 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 कसोटी. त्रिकोण ए बी सी एकरूप, हे एकरूपतेचं चिन्ह आहे. बघा एकरूपतेचं चिन्ह असं आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ही कसोटी आली बा 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 कसोटी. आता दुसऱ्या आकृतीमध्ये बघा कोणती कसोटी लागू पडेल. तुम्हाला हे नंतर आकृत्याकडून वहीमध्ये लिहायचं आहे. जर तुम्ही बघितलं इथे बघा बाजू एक्स वाय आणि बाजू एल एम सारखी आहे, बाजू वाय झेड आणि बाजू एम एन सारख्या 2 चिन्ह दिलेत आणि ह्या 2 बाजूंच्या मधला कोण एकरूप आहे. त्यामुळे इथे कोणती कसोटी लागू पडेल, बा को बा, बाजू कोण बाजू. तर अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी कसोटी आली बाकोबा कसोटी. पुढे बघा तिसरं गणित तुम्हाला लिहायचं आहे. द्या तिसऱ्या गणितामध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर बाजू कोण पी एकरूप दिलं. कोण पी आणि कोण एस एकरूप आहे, कोण आर आणि कोण टी एकरूप आहे. बघा हे 2 कोण एकरूप आहेत आणि ते दोन्ही कोणांच्या मधली बाजू म्हणजे कोणती कसोटी लागू पडेल, कोण बाजू कोण. जर 2 कोणांच्या मधली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोणांच्या मधल्या बाजूशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण को बा को कसोटी येणार. आणि चौथा जे गणित आहे तुम्ही बघा हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. हा 90चा कोण दिलेला आहे, इथे कर्ण एकरूप आहे आणि एक बाजू एकरूप आहे. त्यामुळे ही जी कसोटी आहे कोणती कसोटी लागू पडेल, कर्णभुजा कसोटी. चौथ्याची रिकामी जागा येणार कर्णभुजा कसोटी. म्हणजे बघा तुम्हाला हे आकृत्या काढून ह्या आकृत्या काढायच्या पुस्तकात बघून आणि ह्या रिकाम्या जागा सुद्धा भरायच्या आहेत. आता प्रत्यक्ष 2 त्रिकोण एकरूप कसे दाखवतात ते बघूया आपण आणि रिकाम्या जागा पण भरायच्या आहेत. आता पहिलं गणित बघा काय विचार आहे तुम्हाला, खाली त्रिकोणाच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहे ते लिहा व उरलेले एकरूप घटक लिहा. त्यांनी सोडून दिलेलं आहे. आता बघा इथे काय दिसतंय तुम्हाला, बघा कोण बी कोण क्यू बरोबर एकरूप आहे, कोण सी कोण आर बरोबर आहे. म्हणजे हे 2 बाजू एकरूप आहे. म्हणजे कोणती कसोटी लागू पडली बघा. मग इथे बघा दिले त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी सी व पी क्यू आरमध्ये कोण ए बी सी एकरूप कोण पी क्यू आर. म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप, रेख बी सी एकरूप रेख क्यू आर आणि कोण ए सी बी हा कोण एकरूप हा कोण. म्हणजे इथे कोणती कसोटी लागू पडली त्या कसोटीचं नाव लिहायचं, कोण बाजू कोण. म्हणजे कोबाको ही पहिली रिकामी जागा येणार कोबाको. तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता जर 2 त्रिकोण एकरूप असतील तर बघा काय येणार, कोण बी ए सीचं जे माप आहे बी ए सी उरलेले घटक बघा कोणते कोणते येणार, बी ए सी हा क्यू पी आर बरोबर येणार. म्हणजे बी ए सी रिकामी जागा काय येणार, कोण क्यू पी आर. इथे काय येणार कोबाको. आणि तिसरं ए बी कुणाबरोबर एकरूप येणार बघा, पी क्यू. ए बी एकरूप रेख पी क्यू आणि पुढची रिकामी जागा येणार काय, रिकामी जागा बघा इकडे पी आरच्या ठिकाणी काय येणार ए सी. ही रिकामी जागा येणार रेख ए सी. बघा रिकामी जागा लिहायची एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. याचं कारण येणार कारण जर 2 त्रिकोण एकरूप आहे तर उरलेले घटक पण एकरूप असतात. म्हणजे बघा इथे काय दिलं थोडक्यात, इथे 3 घटक एकरूप झाले. हा कोण याच्याशी एकरूप, हा कोण याच्याशी हे बाजू. मग उरलेले घटक कोणता, तर हा कोण ह्याच्याशी एकरूप येणार, ही बाजू ए बी पी क्यू बरोबर एकरूप येणार आणि ए सी बाजू पी आर बरोबर एकरूप येणार. म्हणजे हेच दिलेले ए बी सी पी क्यू आर. तर बघा रिकाम्या जागा ए बी सी पी क्यू आर कोणती कसोटी लागू पडली इथे, कोबाको. म्हणजे बी ए सी जी आहे ती कोणाबरोबर येणार, कोण क्यू पी आर बरोबर येणार. ए बी जी बाजू आहे ती कोणाबरोबर येणार, रेख पी क्यू. आणि पी आर जी बाजू आहे ती कोणाबरोबर येणार, रेख ए सी.
ह्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. पुढचं गणित बघा. इथे आता इथे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत बघा. इथे पी टी आर आणि हा. ओके, कोणते कोणते आहेत बघा. पी टी आर आणि एस टी आर. तर याच्यामध्ये बघा ही बाजू आणि ही बाजू एकरूप दिलेली, ही बाजू आणि ही बाजू एकरूप दिली, आणि हे जे विरुद्ध कोण आहेत नेहमी एकरूप असतात. त्यांनी कारण पण दिलं इथे. म्हणजे बघा हा कोण, हा आणि हा कोण विरुद्ध कोण. त्यामुळे इथे कोणती कसोटी लागू पडेल. बा को बा. म्हणजे बघा रेख पी टी एकरूप रेख एस टी, रेख पी टी क्यू एकरूप कोण एस टी आर हा, आणि तिसरं टी क्यू एकरूप बाजू टी आर येणार, आणि मग त्रिकोण पी टी क्यू एकरूप एस टी आर. कोणती कसोटी लागू पडली इथे बघा. ही रिकामी जागा येणार बा को बा. ही रिकामी जागली बा को बा. आता उरलेले घटक बघा. उरलेले कोणते येणार. हा कोण याच्याशी, हा कोण याच्याशी, आणि ही बाजू याच्याशी एकरूप येणार. मग उरलेले घटक बघा काय लिहिणार. ओके, कोण टी पी क्यू हा कोणाबरोबर येणार. टी पी क्यू हा येणार. इथे ही कसोटी झाली तुमची. कोणती इथे आली. इथे बा को बा. इथे टी पी क्यू हा टी एस आर बरोबर येणार. ओके, आणि टी आर एस हा टी क्यू पी एवढा येणार. टी क्यू पी, आणि बाजू पी क्यू ही बाजू रेख आर एस एवढी येणार. इथे रेख आर एस. ओके, शेवटची रिकामी जागा म्हणजे उरलेले घटक इथे. हे बघा ही जी आहे ही रेख आर एस. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहे. समजत असेल तुम्हाला. आता बघा पुढचं एक एक गणित मी इथे सोडून दाखवतो तुम्हाला. काही विचारलाय प्रश्न बघा. पहिल्यांदा माहिती ए बी सी व पी क्यू आर या त्रिकोणाची एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा. आता एकरूपतेची कसोटी कोणती ती लिहायची. पूर्ण सोडून लिहिलं तरी चालेल. आणि उरलेले एकरूप घटक बघा कोणते कोणते येणार. ओके, मग इथे कोणती कसोटी लागू पडली बघा. हा 90 आहे, 90 आहे. ही बाजू एकरूप, ही बाजू एकरूप लिहिलं तरी चालेल. हा कर्ण एकरूप, हा कर्ण एकरूप. म्हणून तुम्ही असं लिहू शकता. त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण ए बी सी असं नाव लिहिलं तर क्यू पी आर. कोणती कसोटी येणार. कर्णभुजा कसोटी. आता उरलेले एकरूप घटक बघा. उरलेले एकरूप घटक कोणते येणार. 3 घटक उरलेत. पहिला, दुसरा, तिसरा. मग पहिला कोणता येणार. बाजू रेख ए सी किंवा कोण ए सी बी एकरूप हा कोण बरोबर हा कोण येणार पी आर क्यू. ओके, दुसरं हे उरलेले एकरूप घटक आहेत. हा कोण झाला, हा कोण याच्याशी एकरूप झाला. आता हा कोण ए बी सी एकरूप क्यू पी आर, आणि बाजू ही रेख ए सी एकरूप रेख क्यू आर. हे उरलेले घटक आहेत. उरलेले एकरूप घटक किंवा एकरूप त्रिकोणाचे संगत घटक हे लिहू शकता तुम्ही कारण. ओके, जे विचारलंय उरलेले एकरूप घटक कोणते ते लिहिले तुम्ही. पुढे बघा, पुढच्या पण गणितामध्ये तसंच आहे बघा. या गणितामध्ये काय विचारलंय बघा. हे 2 त्रिकोण आहेत एल एम एन. हा बघा हा. ओके, आणि दुसरा हा. आता जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं ह्या दोघांमध्ये एक बाजू सारखी आहे एम एन. ही दोघांची सामायिक बाजू आहे. इथे ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे.
ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. मग आता बघा कोणते घटक येणार एकरूप इथे. ओके. आता कोणती कसोटी लागू पडली पहिल्यांदा बघा. पहिल्यांदा एक कसोटी लिहायची. त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PNM कसोटी लागू पडेल. बा कसोटी. कारण ह्याची ही बाजू बघा, याची ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू याच्याशी एकरूप आहे आणि ही सामायिक बाजू आहे. म्हणजे बा कसोटी लागू पडेल. आता उरलेले एकरूप घटक बघा कोणते. उरलेले एकरूप घटक, उरलेले एकरूप संगत घटक कोणते. कोण उरले. कोण हा L MLN एकरूप. हा कोण ह्याच्याशी एकरूप MPN हा पहिला झाला. दुसरा हा कोण. कोण LMN एकरूप. हा कोण याच्याशी एकरूप. कोण PNM. आणि तिसरं हा कोण LNM एकरूप. कोण PMN. तर अशा पद्धतीने बघा 3 एकरूप घटक कोणते कोणते. पुन्हा एकदा लक्ष द्या इकडे. एकरूप घटक कोणते कोणते बघा. पहिलं, दुसरं आणि तिसरं. ओके. पहिला हा कोण MLN एकरूप MPN. दुसरा कोण LMN एकरूप PNM. आणि तिसरा कोण LNM एकरूप PMN. तर अशा पद्धतीने तुम्हाला एकरूप घटक सुद्धा लिहायचे. आता इथे बघा तेच दिलेलं आहे. सिद्ध करा 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. कोणते कोणते. तुम्हाला काय दिलं आहे. AB कुणाशी एकरूप आहे BC. AD कुणाशी एकरूप आहे CDशी. तर ABD आणि हे CBD हे 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. ओके. माहिती आहे बघा कसं लिहायचं. त्रिकोण ABD व त्रिकोण CBD मध्ये पहिले 3 घटक एकरूप दाखवायला लागतात. मग लिहायचं पहिलं बघा असं लिहिलं. पहिल्यांदा पहिला घटक रेख AB एकरूपतेचं चिन्ह AB एकरूप रेख BC. दुसरं ह्याचं कारण येणार पक्ष. दुसरं बघा रेख AD एकरूप रेख CD. कारण येणार पक्ष दिलेला आहे. पण तिसरा घटक जो आहे तो काय येणार बघा BD रेख BD एकरूप रेख BD. याचं मात्र कारण लिहायचं. ही दोघांमध्ये सामायिक बाजू आहे. याचं काय कारण येणार बघा. म्हणजे तिसरं जे कारण लिहिलं की नाही तुम्ही ते लिहितो इथे मी पुन्हा. रेख BD एकरूप रेख BD. कारण सामायिक बाजू. म्हणून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण CBD. आणि याचं कारण लिहायचं पुढे. कोणती कसोटी लागू पडली. बा कसोटी. याचं कारण लिहायचं बा कसोटी.
तर अशा पद्धतीने बघा आपलं जे आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. तर ह्या दोन बाजू ऑलरेडी एकरूप दिलेल्या आहेत. ह्या दोघांमधली ही कोणती बाजू येणार? BD सामायिक बाजू आहे. ते फक्त कारण लिहायचं. आणि त्रिकोण ABD कोणती कसोटी लागू पडेल? बाजू 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 कसोटी. तर या पद्धतीने तुम्हाला गणित सोडवायचे. आता पुढचं गणित बघा असंच आहे सेम 6वं. ही गणित आपण इथे सोडू शकतो म्हणून मी दाखवलेली आहेत. काय विचारलं आहे बघा, PQ ही पूर्ण बाजू, एकरूप QR ही पूर्ण बाजू. ओके, कोण P हा एकरूप कोण R. म्हणजे दोन त्रिकोण आहेत PQT हा एक. ओके, आणि दुसरा जो आहे तो हा. ह्या दोघांमध्ये बघा ही बाजू एकरूप आहे. हा कोण एकरूप आहे. पण दोघांमध्ये एक कोण सामायिक आहे. कोणता? Q. म्हणजे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलात तरी ते कोणती कसोटी लागू पडेल माहिती आहे? कोण बाजू कोण. हे दोन त्रिकोण जर तुम्ही वेगवेगळे केलेत तर तुमच्या लक्षात येईल. पुढे बघा पुन्हा एकदा, ह्या दोघांमध्ये हा कोण जो आहे तो सामायिक आहे. मग पहिला काय येणार याच्यामध्ये? पहिला घटक बघा, पहिला कोण P एकरूप कोण R. ह्याचं कारण काय आहे? पक्ष. दुसरं रेख PQ एकरूप रेख QR. ह्याचं पण कारण येणार पक्ष. परंतु तिसरा जो घटक आहे कोण Q एकरूप कोण Q, कारण ह्या दोघांमध्ये हा सामायिक कोण आहे. म्हणून त्रिकोण PQT एकरूप RQS कोणती कसोटी लागू पडेल इथे? कोण ही बाजू आणि हा कोण म्हणजे कोबाको कसोटी कोणती लागू पडेल? कोबाको कसोटी. तर ही जी आहे हे जे दोन त्रिकोण आहेत हे कोबाको कसोटी म्हणजे कोण बाजू कोण कसोटी याच्यानुसार काय होतील? एकरूप होतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला सराव संच 6 सोडवायचा आहे. तुम्हाला समजला असेल, सोडून मला पाठवायचा आहे, नुसता सोडवायचा नाही. खूप सोपा आहे. त्यामुळे मी इथे सोडून उत्तर दिलेलं. फक्त तुम्हाला एकरूप घटक कोणते कोणते ते लिहायचे आहे आणि कोणती कसोटी लागू पडेल ते तुम्हाला लिहायचं आहे. 2 वेळा व्हिडिओ बघायचा आहे प्रत्येकाने.